आपल्या सगळ्याच होममेकरच्या डेली रुटीनमध्ये असंख्य अगणित अशी कामं असतात आणि ती कामं करण्यासाठी, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला लागतं ते खूप सारं मोटिवेशन. आणि प्रत्येकीच्या बाबतीत तिला मिळणारं मोटिवेशन हे वेगवेगळ्या गोष्टीतून असू शकतं. बट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मला कोणत्या गोष्टीमधून मोटिवेशन मिळतं. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा. नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही खूप छान असाल, मजेत असाल, आनंदी असाल आणि छान छान खात असाल. तर आपण होममेकर्सना डेली रुटीनमध्ये खूप साऱ्या गोष्टी करत असतो आणि ह्या गोष्टी आपण हसत खेळत कराव्या, त्या कामाचा कंटाळा येऊ नये यासाठी आपण आपल्याला स्वतःला रिचार्ज करत असतो. आणि हे प्रत्येकीच्या बाबतीत ना वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. प्रत्येकीला वेगवेगळ्या गोष्टी आवडू शकतात. कोणाला पुस्तक वाचायला आवडत असेल, कोणाला आपली क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी आवडत असेल, कोणाला पेंटिंग, कोणाला ड्रॉइंग, तर कोणाला क्राफ्टिंग करायला आवडत असेल, तर कोणाला आणखीन काही गोष्टीमधून मोटिवेशन मिळत असेल. तर मला कोणत्या गोष्टीमधून मोटिवेशन मिळतं, मी तुमच्यासोबत आज नक्की शेअर करणार आहे. तर इथे सकाळची डेली रुटीनची कामं चालू होती. ती कामं सगळी संपल्यानंतर मी ठरवलं होतं, की आज माझ्या घरात जे माठ आहे, तर त्याचा आज मी मेकओव्हर करणार होते. आणि ह्याचं रिझन असं होतं, की ते माठ जे आहे, ते खूप वर्षापासून आम्ही वापरतोय आणि ते थोडंसं डल झालेलं आहे. म्हणजे त्याचा जो फिजिकल अपीअरन्स जो आहे, तो थोडासा खराब झालेला आहे. त्याचबरोबर त्याचा जो बेस आहे, तर त्या 3 बेसमधला एक बेस जो आहे, त्याचा पाय जो आहे, तो तुटला होता. बऱ्याच दिवसापासून मी त्याला तसंच वापरत होते. पण आज फायनली ठरवलं होतं, की त्याचा आपण मेकओव्हर करूया. कारण आपण प्रत्येक वेळेला आपलाच मेकओव्हर करून भागत नसतं. घरातल्या गोष्टींचं सुद्धा मेकओव्हर करणं खूप गरजेचं असतं. कारण ह्या घरातल्या गोष्टींमधूनच आपल्याला खूप सारं मोटिवेशन मिळत असतं आणि नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्याने आपल्याला सुद्धा मोटिवेशन मिळत असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्या आवडीच्या असतात आणि ही गोष्टसुद्धा माझ्या आवडीची आहे. घर सजवणं, घरातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवणं, टापटीप ठेवणं, ती छान दिसावी हा सगळा माझा प्रयत्न असतो आणि खूप साऱ्या नवनवीन गोष्टी मी ट्राय करत असते आणि या नवनवीन गोष्टी ट्राय करून मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. जसं म्हणतात ना, की एखादी आपण नवीन गोष्ट जर करायची असेल ना, तर आपल्याला त्यासाठीची उत्सुकता जी असते ना, ती खूप असते, खूप एनर्जी असते आणि हीच एनर्जी ना आपल्याला सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सुद्धा लागत असते. तर जेव्हा आपण आपली एखादी आवडीची गोष्ट करतो ना, तर त्यामधून आपल्याला ना इतर गोष्टींसाठी खूप सारी एनर्जी मिळते. तर इथे बघा जे माठ होतं ना, ते सुकवून घेतलं छान. त्यानंतर माझ्याकडे व्हाईट सिमेंट होतं, तर ते मी त्याच्या पायाला लावलं आणि हे मी आदल्या दिवशी केलं होतं. पूर्ण रात्रभर माठ सुकवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला कलरिंग करायचं ठरवलं. तर हे होतं ॲक्रेलिक कलर आणि ह्याला मला ॲक्चुअली वेगळा कलर द्यायचा होता. बट त्याचा जो कलर आहे, तो माठाला इतका छान दिसला नसता तो कलर. कारण त्याचा जो बेस आहे, तो ब्राउन आहे. त्यामुळे तो कलर इतका उठून दिसला नसता. त्यामुळे मी ठरवलं, की माठाला आपण पहिल्यांदा व्हाईट बेस कलर देऊया. जेणेकरून आपण जो काही कलर त्याला देऊ, तो छान उत्तमरित्या उठून दिसेल. त्यासाठी मग मी त्याला व्हाईट बेसचा कलर दिला. त्यानंतर इथे ॲक्चुअली थोडंसं मला ब्राउनिश कलर हवा होता. पण माझ्याकडे तो नव्हता. मला ॲक्चुअली आयडिया नव्हती, की तो कलर माझा संपलेला आहे. त्यानंतर मी डिसाईड केलं आपण ह्याला येलो कलर देऊया. व्हाईट आणि थोडासा ब्राउनिश असा माझ्याकडे जो कलर होता, ॲक्चुअली प्रॉपर ब्राउनिश नव्हता, थोडा वेगळा होता. तर तो दोन्ही मिक्स केला आणि छान असं कलरचं कॉम्बिनेशन करून तुम्ही बघू शकता छान असा कलर दिलेला आहे. परंतु त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट होता माठाचा, तर तरी देखील डल दिसत होता. त्यामुळे त्याला मी थोडंसं डार्क करण्याचं ठरवलं. त्यानंतर म्हटलं आता ह्याच्यावरती आपण वर्क काय करावं, त्याच्यावरती काय डिझाईन करावी, हे काही सुचत नव्हतं आणि त्यामध्ये मुलांची सुद्धा लुडबुड चालू होती. कारण जेव्हा हे स्टार्ट केलं तेव्हा दुपार होती, करता संध्याकाळ झाली. त्यामुळे म्हटलं चला पटकन आपण आवरून घेतलं पाहिजे. कारण हे जर अर्धवट ठेवलं, तर ते तसंच राहून जाईल. त्यामुळे शॉर्टकटमध्ये मी इथे बघू शकता तुम्ही सॉरी इयरबडच्या साहाय्याने छान असं पेंटिंग करून घेतलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे. कारण माझ्या लक्षात आलं माझ्याकडे जो ब्रश होता तो मला सापडत नव्हता. त्यामुळे जे गोष्टी अवेलेबल होत्या त्यातून मी हे पेंटिंग करायला स्टार्ट केलेलं आहे.
फायनली माझ्या पद्धतीने त्याचा मेकओव्हर करून झालेला आहे. वरून मी जे ट्रान्सपरंट नेल पॉलिश असतं तर ते सुद्धा लावलं होतं. जेणेकरून त्याच्यावर जर पाणी वगैरे सांडलं तर ते खराब होणार नाही. कधी-कधी घरी असं होतं ना, की अनपेक्षित गोष्टी येतात. जसं की आज माझ्या मिस्टरांनी जवळ-जवळ 1.5 किलो हे काळ्या कलरचे द्राक्ष आणले होते आणि इतके द्राक्ष खाणं मला काही शक्य नव्हतं आणि ते खराब होतील या भीतीने मी ठरवलं, की याचा काहीतरी आपण छान असा उपयोग करूया. आणि ज्यूस काढला तर मुलं पण इतकं पीत नाहीत आणि खायला दिलं तरी पण ते काही इतकी मुलं खात नाहीत. तरी पण थोडंसं मी वॉश करून त्यांना खायला दिलं. त्यानंतर बाकीचे जे राहिलेले होते द्राक्ष, तर ते मी क्लीन करायला घेतलेले आहेत. पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे ह्याचा काय उपयोग करणार आहे तो. तर सगळ्यात आधी त्याला सुट्ट करून घेते, कारण छान असे घडे होते पूर्ण द्राक्षाचे आणि ते इतके छान वाटत होते. मी थोडेफार खाल्लेसुद्धा, खूप गोड होते. तर मी फायनली ठरवलं, की याचं आपण काहीतरी बनवूया. तर इथे वॉश करण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं. कारण कोरोना काळाच्या वेळेपासून सवय झाली होती, की प्रत्येक फ्रूट वॉश करून घेणं. तर इथे मी द्राक्ष जे आहे ते वॉश करून घेतले आणि त्यानंतर इथे थोडंसं पाणी घेतलं पातेल्यामध्ये आणि हे द्राक्ष जे आहेत, तर त्यामध्ये टाकून थोडंसं एक 5-7 मिनिटं ह्याला बॉईल करणार आहे. त्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने ह्याला स्मॅश करून घेणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, की याचं मी काय करणार आहे. तर एवढ्या साऱ्या द्राक्षांचं मी करणार आहे तुम्ही त्याला जामसुद्धा बोलू शकता किंवा फ्रूट सिरपसुद्धा बोलू शकता. तर याआधीसुद्धा एकदा मी लॉकडाऊनमध्ये या गोष्टी ट्राय केल्या होत्या. तर आज खूप वर्षानंतर पुन्हा ही गोष्ट करण्याची वेळ आलेली आहे. तर छान असे द्राक्ष शिजल्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने मॅश केले. त्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते काढून घेतलं, म्हणजे ज्यूस जो आहे तो काढून घेतला आणि त्याचा चोथा जो आहे तो मी थ्रो केला. त्यानंतर पुन्हा पातेल्यामध्ये तो ज्यूस जो आहे तो टाकला. त्यानंतर छान अशी उकळी काढून घेतली. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे जवळ-जवळ पाव किलोच्या थोडं कमी साखर मी इथे टाकली. पाव किलो पण नव्हती प्रॉपर ॲक्चुअली. एक मोठा डब्बा जो असतो आपला भाजीचा, म्हणजे आपण बाहेर वगैरे भाजी घेऊन जातो इतका डब्बा जो असतो, तर तो डब्बा भरून मी साखर टाकली. पुन्हा छान उकळी काढून घेतली आणि हे जे सिरप आहे, ते छान आटू द्यायचं आहे. त्यानंतर कोल्ड करायचं आहे, थंड करायचं आहे. त्यानंतर 1 लिंबू यामध्ये पिळून टाकायचं आहे. तर लिंबू हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सिरप किती छान प्रकारे तयार झालेला आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे ज्या काचेच्या बॉटल्स असतील किंवा डबे असतील, तर त्याच्यामध्ये छान असं स्टोअर करून घ्यायचं आहे. तर हे स्टोअर झाल्यानंतर याचा तुम्ही ब्रेडला किंवा चपातीला जाम लावण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता किंवा अगदी ज्यूस बनवून सुद्धा पिऊ शकता. तर मी नेहमी काय करते ना, जेव्हा अशा प्रिझर्व्ह करायच्या असतील गोष्टी, तर त्यावेळेला अशा प्रकारचे स्टिकर्स त्याला वरती चिटकवून ठेवते आणि त्याच्यावर डेटसुद्धा टाकते, जेणेकरून मला कळेल, की ही गोष्ट मी कधी बनवली आहे आणि ती मला कधीपर्यंत संपवायची आहे. तर मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आरामात 2-3 महिने याचा मी यूज करू शकतो. आणि सध्या उन्हाळा आलेला आहे, त्यामुळे आपण खूप सारे ज्यूस पितो, कारण लिक्विड पोटात जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ह्याची उन्हाळ्याची तयारी मी आत्तापासूनच चालू केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा ज्यूस सिरप नक्की ट्राय करा आणि खूप छान असतो. घरच्या घरी होममेड टेस्टीसुद्धा लागतो. मी ते करूनसुद्धा पाहिला. खूप छान टेस्ट आली आणि हा उन्हाळ्यामध्ये मला पुरणारसुद्धा आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. याआधीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. होममेड ग्रॅप्सचा ज्यूस कसा वाटला, सिरप कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.